कुठे गेलं? काय होतंय नेमकं? सांस्कृतिक मंत्रालय करतंय काय काम महाराष्ट्रातलं? नेमकं काय काम करतंय? मी बघतो ना आता 20 वर्षात त्यांनी कोणाकोणाचे भरले, जरा शोध घेतो. ते नाही जमत का? आणि काय वाईट केलं मी? चल फडणवीस आणि चल टाक मध्ये मारतो. हो तुला तरी मी काय जातीच आहे कळत. तुला पहिल्या दिवसात भेटला असणार. तू तर 1,80,000 मतांनी निवडून आलेला आहे. हो हा आपला सगळ्यांना जय शिवराय. आपण आजचा 5वा दिवस आहे आपला आमरण उपोषणाचा. रात्री काय झालं? खाली बस. आपलं उपोषण व्यवस्थित चाललं सगळं. रात्री काहीतरी शिवर आपली 60 झाली. त्याच्यानंतर 2 घंटे तपासली. जे रात्री 11च्या टायमाला बहुतेक तिसरा पारा काहीतरी 60 होती आणि रात्रीच्याला 11च्या दरम्यान तपासली त्यांनी. टाईम नाही सांगता यायचं मागं पुढं असं. ते 58 काय झाली. 58 काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आलं शरीराला काहीतरी धोका आहे आमचं येतं काय. आणि BPB काय 70, 80, 90 असा काहीतरी 60 काहीतरी होत असं. नक्की मला नाही सांगता यायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं? उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गज भरलेला होता. रात्री पण मला थोडं कमी पण कळत होतं. ते त्रास होत होता मला त्याचं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती आहे का? करायचं तर ते बिघडी नको. खरं काय ते करत जातो आपण. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जाती, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे. खोटरडेपणा नाही करायचं. याने 20-30 जणांनी धरलं मला दाबून आणि सलाईन लावली. हवा की सलाईन रात्री लावल्यामुळं मग कायच उपयोग नाही ना. काय उपयोग आहे त्या उपोषणात? सलाईन लावली सरकारला माहिती आहे आता हे मरत नाही आणि काय होत बी नाही. बरं सलाईन लावलं इथं झोपून तरी काय करू? नसतं झोपायचंच काय नाही. मग समाजाला येड्यात काढल्यासारखं. सलाईन काहीच होत नाही. आपल्याला कडीला लावायचं आहे मराठा आरक्षण. आणखी 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणत्या तरी टोकाला ते आलं असतं. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं ते आरक्षण 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतंय आम्हाला, तुम्ही पाहिजे. आता असं म्हणल्यावर मी तरी काय करू? मग त्यांनी ते तसं म्हणलं की दाबून धरलं, मला सलाईन लावलं, मला हलता नाही आलं. त्यांचं म्हणणं आहे मग ते तुम्ही असले तर सरकार ठेप्याला चालणार. तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार. नसता मराठा समाजात सैरा बाहेर होतं. मराठा समाजाला काय सुचत नाही. ते असे येड्यासारखे होते, नुसते रडत येत. सगळी एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे. तुम्ही उपोषण करायचं नाही ना. आता ते सोडा. कसं लढायचं सरकारसंग काय करायचं तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा. तुम्ही मानता आणि त्याला आम्ही पाडतो. आमच्या बापाला जरी पाड म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडीतो. मग भाजप, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी हे तर विषयच नाही म्हणतात आमच्या पुढं. तू काही करा पण तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकाला ताकद येते, बळ मिळतंय, एकजूट राहत. तुम्ही सोडा. माझं म्हणणं होतं उपोषणात ते बेतेत माझी शक्तीच ती आहे उपोषण. या शक्तीमुळं समाजाला काय काहीतरी मिळालं. माझं जीवन सार्थक लागलेलं आहे. मायबापा मी जे जन्म घेतला माझा सार्थक लागला. काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलो आहे. पुन्हा फुलाचे पाकळे आरक्षण देऊ शकलो. समाज एक करू शकलो. मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो. कित्येक तरी पोरं नोकऱ्याला लागू शकलो. कधीच ओबीसीतून न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो. मी समजा उद्या बी सरकारने मला मारलं किंवा मी मेलो बी तरी माझं जिंदग सार्थक लागलेलं आहे. मी माझे जीवन वायाला जाऊन दिलेलं नाही. मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं आहे शक्ती माझी उपोषण. एकीकडून सगळा मराठा समाज जरी आला तरी कमी करतील इतकं उपोषणाला बेते. मला वाटायचं एक
4-2 दिवस आणखीन ठेवलं असतं तर कडीला लागला असतं. आणि ठीक आहे, आता तुम्ही सलाईन लावली समाजानं, मला काय करता येणार आता. मग ते लावल्यावर असंच बसण्यापेक्षा मग मीच निर्णय घेतला एकट्यानं. तुम्हाला नाही विचारता घेतला, आता विचारतो तुम्हाला की म्हणलं इथं झोपून सलाईन लोक पडून राहून काय मजा आहे. मग ते उपोषण सोडायला बरं ना. मी उपोषण सोडत नाही, आणखी सोडलं नाही. तुम्ही मला शब्द द्या सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण धरतो. आणि तुम्ही जर म्हणत असले सलाईन लावा तर ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांग. करा मग, काहीच उपयोग नाही ना. सलाईन लावून काहीच उपयोग नाही. बिना सलाईनचं मी करतो. मग ते कसं आरक्षण देत नाही मग मी बघतो. पण हे सलाईन लावून म्हणलं नाही, हे उगं पडून राहायचं का नाही. सलाईन लावली एकदा की काहीच होत नाही. मग सरकार भेद घे नाही. म्हणून मी मग असा निर्णय घेतला. तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून 2-4 दिवस दवाखान्यात राहतो, ते सोडायला बरं. हे आम्हाला उपोषण स्थगित करून टाकू. काहीच उपयोग नाही ना मग त्याच्यात. स्थगित लो हे व्यासपीठ इथं याच्यात घ्यायचं सांगू यांना इकडं. आता पुढची तयारी करायची. त्याच्यामुळे हे मंडप बी उगाच खर्च व्हायला लागला. हे बी काढून ठेवा. आणि बऱ्याच जणांना हे मोकळं बी पाहिजे. त्यांच्या रोम पोटं दुखत येतच. मराठ्यांपेक्षा मराठ्याचे असून सुद्धा त्यांना दुसरेच मोठे आणखीन बी म्हणतोय आम्ही. आणखीन काय चाल जाय नाही, हळूहळू चालूच. त्याच्यापेक्षा काय मला नाही सहन. त्यापेक्षा हे स्थगित करू, इकडं कडीला लावू, पैठण फाट्यावर मराठ्यांचं काम सुरू राहील. त्याचं कार्यालय बनवू. हे खर्च विलय होतो या मंडळाचा, त्याचा हे काढू सगळं. काम सुरू बी झालंय तिथं. यांचं खूपच इकासारा खाड्याला आहे. अनेक रखडे कामान धामाचं कोणाकोणाला पाठीचं गावकऱ्याला माहिती ते रातची बी. आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात. गावाचं लय मोठं योगदान या समाजासाठी. हे गाव पवित्र आहे. हे गावानं खूप चीज घेतली. या गावानं रक्त सांडलेल्या मराठ्यांसाठी म्हणून बोलायचं. पण काही 2-3 जणाला त्याचे काय रक्त काही कळत नाही. यांना रक्त नाही, गाव नाही, जाण नाही, बहीण नाही, चुलती नाही, चुलत बहीण नाही, चुलत भाऊ नाही, काय नाही. नुसत्या कुरापती करायची. काय होईल कुरापती करून. तो इथं तो तर तुला तर कवच निवडून देऊन देत नाहीत आम्ही. किती कुरापत कर, गाव लेवलवर सुद्धा नाही येऊन देत तुला. नाटकं करतो का नेत्याचं ऐकून. त्या नेत्याला माहीत होता हल्ला होताना गिदल्यासुद्धा त्या घनसांगी. आज सांगतो मी, मतदारसंघातल्या सुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला होताना माहीत होतं. दाताला काढीत होता तेव्हा हरामखोर इथं. हो, आणखीन त्याचं नाव घेतलं नाही म्हणा, नीट राय. त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस. आताही सुरू राहणार आहे. गाव सोडून नाही चाललो. परत गावात गैरसमज होईल महिलात तुमच्यात. तुम्हाला सोडित नाही मी, तुम्ही काळजी करू नका. उद्या त्या माकडाला संधी नाही द्यायचे म्हणून हे आपलं स्थगित केलेलं आपण मागं केलं तर तसंच आहे. तसंच आहे, सुरू राहणार आहे. फक्त त्याच्यात सुरू राहील. यांचं हे मोकळं करून देऊ त्यांना. आपला मंडप आहे आपल्याजवळ आपण घेतलेला, गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतलेला, तो पुढं टाकून देऊ. तिथं आपलं राहिलं सुरू. ज्या दिवशी गुलाल उधळण कुठून बी पहिला अंतरवलीतून सुरू होईल. शब्द आहे माझा. मला आरक्षण मिळालं पहिला गुलाल अंतरवलीतच पडत महाराष्ट्रातून, मग बाकीकडे पडत. दादा ते काय काड्या करतात राहून एखाद बार काय होईल मला नाही सहन होईल. ते कोणत्या टोकाला जाईल. ते कोणत्या टोकाला जाईल. कारण मी हे स्वाभिमानी. मला एखादं जरी म्हणलं ना आमचं गाव लई कटळलं तर मी तसं तो गावात तुम्ही चल बस तिकडं. मी स्वाभिमानी. मी कोणत्या गावात बसू शकतो. मला काय माझ्या जातीसाठी काम करायचं. पण जाऊ द्या आता, आपलं काय हरकत नाही आपला. नाही ती विषय वेगळा आहे. एवढं सांगितलं सहज. आता काही नाही, ते झालं गेलं. आता ग्रामपंचायत आपल्या कोण झाली, ते सगळं आपल्या कोणी आता. पण तरी बी थोडेफार आहेत कुरापती 2-3 दिवसापासून सुरू द्या. सहज कानावर टाकल्या. तुम्हाला माहीत नसतं माता मावल्यांना काय चाललेलं आहे अंधारात. त्यामुळे ते सांगून टाकलं. पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार आम्ही. त्याला म्हणा ओबीसीला यश येऊन देऊ गावातल्या, पण तुला नाही येऊन देणार. इतकं उलटायचं नसतं जातीवर कवाच. कवाच उलटायचं नसतं. ठीक आहे, चला जाऊ दे. त्या भानगडीत नाही पडायचं मला. मग हे यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरवलं की बाबा आपलं स्थगित करू. असं काहीच उपयोग नाही. मी तयारी करेन ना बाबा. इथं पडून राहू तर इथं पडून राहून तयारी नाही होत. तिकडं तयार करून मी 40 आमदार पाडायची तयारी करतो ना. तिथं निघाला
आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो, हे झालं एक. दुसरं, आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. जसं ग्रामपंचायतमध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो, तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही, पीक विम्याचे नाही, आत्महत्या झालेल्याचे नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बाराबोलीतदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेत? आपलं लोकांना सांगायला तर करतो का तेवढं? आणि त्याचा असला मनात तक्रार नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो वाहते जाय शहराशी. विधानसभाच बंद पडी गेली, ते कोणते मतदारसंघ लढायचे. मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पळून पुढं सुरू राहील ना. असं सरकार द्या ना, तर आपलेच सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्याबरोबर आणखी मी सांगतो, आजपासून मी कोणाच्याच उत्तराला आता उत्तर नाही देत त्यांना टीका. मी गेम लावतो त्यांच्या हात. आता गेम लावतो त्यांना. किती बळवून द्या कोणालाही. ते काही भाजपातले मराठीचे माकडे आहेत ना काही, ते बरळ देत त्यांना, काय बरळून द्या. आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची. कोण पाडायचा, काय करायचा, कसा पाडायचा, त्याशिवाय ठेप्याला नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही याच्यात. ही सलाईन लावली, काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितकी सलाईन लागेल तितकी भूक लागायची. हो ना, हसतच राहा खुशाल तुम्ही. जितकी सलाईन लावली तितकं पोटात तुटत आहे. लय बेकार आहे. नसल्याला भाजीचं वास येतो. नसल्याला इकडं करायची कोणी वड्याची भाजी गेली का इतका वास आला मला मारण्याची भूक लागली इतकी. असं वाटलं माझ्या दुसऱ्या वड्याच्या भाजीचा वास येऊ राहिला, रव्याचं कानाकन भाज्या करून राहिली. इकडं लय मरणाची भूक लागते. उपोषण करणारं सोपं नाही आहे. आणि त्यात इथंच आता बघा ते बघा केळं खाल्लेत माझ्यापुढे, ती कसा दम काढायचा. आणि जे उठून चालला त्याला म्हणजे जेवढं टरफल टाक इतकं ऊस धरते कसं. आणि ते टरफल मला दिसत आहे ना, इतकं वर धरते. म्हणजे जेवढं टरफल टाकले तिकडे, एवढं टरफल टाकले. आणि मी ऐकत राव इकडं, माझ्या जीवाला काय होत असं इकडं काय आहे का नाही. मग मला केळ कसं ध्यानात येत असं बाबून एक दोन हाणाव का काय. आणि परत टाका झालं ते म्हणतात ऑपरेशन सुरू आहे इथं खात असते. आणि खाता कोण? तुम्ही. आणि ऑपरेशन सुरू आहे म्हणता तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित, इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली का ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते. एक जेवल्यासारखीच ताकद आहे. काय उपयोग आहे जेवण ते बसून ते करून. त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा, आम्ही बघतो कसं कळत नाही. माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले. मला काय वाटतं, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं उपोषण त्यासाठीच केलं तर सरकारला सावध करायला की बाबा मला आरक्षणात नाही जायचं, देऊन टाका. ते म्हणले होते 1 महिन्याचा वेळ दिला, तरी ते केलं नाही. तर ते मीडियात काय म्हणायला लागले, 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला ते दिलता 13 जून ते 13 जुलै. आता किती होतोय? 13 जुलै ते 13 ऑगस्ट. चला घेऊन टाका, जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो, घ्या द्या 13 ऑगस्टपर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही का बसत. मी उद्या सकाळपासूनच सुरू केलं. सकाळपासून कशाचं डॉक्टरांनी सलाईन खोचली की मी सुरू केले पाडापाडी, कोण कोणाला पाडायचं. मी बंद नाही करत आता. पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना, बरोबर भाऊ यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं देतं. जाऊ मीडियातून लागून गोटी खेळू आपण काय करता. मला जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा, मीडियात खेळायचा धंदा घेऊन ते पहिला गोट्याचा डाव होता बघा, गच्चा झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायचे. तसा खेळ झाला हो अजून. इकडं कुणीच याय ना. ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यांना वाटतं यावं तर याला काय बोलणं तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटालोटी चालू होतं. काय म्हणते ना, काळी औषध लावणे जुनी म्हणे बघाय. एकाशे कोण कोणास काय म्हटले तर काडी ना काडी लावली औषध तिकडेच.
कामात घेणं नाही देणं नाही. जाऊ दे मग आता काय करता, काढीन औषध तुम्ही तिकडून लावलं आम्ही एकूण काढीनच लावलं. घ्या 13 तर घ्या 13 तुम्हाला दिला आता 1 महिना, ते पण 13 ऑगस्टपर्यंत. चल आपलं बी काय आता तोवर चालूच आहे ना. दिलंय म्हणजे काय, त्याला दिलंय म्हणजे काय, असं जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेच ना, ते 7 आणि हे 4 11 दिवस असेही गेले. नाही हा नाही हा नाही हा म्हणे तर 6 म्हणलं बरं. म्हणजे त्यांचं म्हणायचं काम नको, आम्ही 2 महिने मागले तुम्ही कुठं दिले, म्हणजे माझ्या डोक्यावर खापर फोडायला नको. त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या साक्षीने एवढे जाऊन आपलं काम तर सुरूच आहे, काही बंद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू. असं उपयोग होत नव्हता सलाईनवर, म्हणून मी ते स्थगित करायचा उपोषण निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, मी इथं नसताना मंडप सांभाळत्या, रात्रभर हे सोपं नाही. महिला माणसात आहेत पण शेवटी विशेष महिलांचं असतं. त्या रातभर थंडी असो पाऊस असो कडक काकडत पडतात रे इथं, एवढ्या डास ते काकडत पडतात, नाही उठत इथंच पडत. जाणीव आहे, बोलून दाखवल्यानेच मोठे पण नसतं. त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला हे आरक्षण मिळाल्यावर सांगून मी आज नाही. त्या महिलाचं याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिला महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य आहे की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा एक मागे सरकारला नाही, आणि ज्या मंडप सांभाळतात त्याही महिला हटलेल्या नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तो व्हायला नाही जाऊ देणार शब्द त्यांना. आणि आज उपोषण त्यांचंच हातात सोडायचं, काय कोणाला मान द्यायचं रे. ते उपोषण सोडले आणि ते म्हणतो मी लय मोठं जोडा होतो, ते आपले हाताला बोलून घेते. मग आपल्या काय बाहेर हातात सुटून दे तो तरी काय कुठं दरवारीनाथ मा. त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला मी कशातच उतरत या देवेंद्र फडणवीसने एक गाव रचला आहे. मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडं कोणाचे पैसे डोबिलेले नाही आहेत. मी 100 राजे महानाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याचा दादा तोटा काय करावं मग डोक्यात दगड घालतो आता आमजवळ आठवणाने. त्याला 20-25 वर्ष झाले त्या विषयात, 15-16 वर्ष झाले. तेव्हा 25 वर्ष असताना आम्ही पोट्टेच ना, हाय का अक्कल फक्कल काही आम्हाला नाहीच ना. ज्याचं नाटक होतं तेवढं अक्कल बाज होतं, त्याने रेट नाही लावलं आम्हाला बरं. कारण त्याला दोष देत कडा आम्हाला बी होता. म्हणलं आमच्या राजाचा इतिहास दाखवायचा आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या टायमाला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. काय म्हणलं आपण दाखवू महानाट्य, आपला राजा आहे, सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे दाखवायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे का नाही दाखवायचा ना. आम्ही लावून धाडच. आता आला तोटा त्याच्यात काही पैसे चोरले काही असं झालं. ज्याच्या हातात गुन्हे होती पैसे ते तिकडे घेऊन पळलं. आता पहिलं काढून उपयोग नाही, माझ्या संख्या पोराला सगळ्याला माहिती खरं काय. ज्याच्या हातात पडेल तेच खायचा आणि तेच प्यायचा बी. हा ते हॉटेलला माहिती आहे सगळ्याला कोणचं आहे. ते असं होत गेलं ते आला. मग नंतर काय ठरलं, आम्ही 3 जण होतो त्याच्यात. उदाहरणार्थ 3 जण भावंड होतो. आता काय चूक कोणाची काय ते काढीत बसण्यापेक्षा आम्ही 3 जण त्याच्यात होतो. म्हणलं घ्या तोटा वाट, म्हणलं घ्या काय करता द्यायला तर कोणाजवळ काय राव, नुसतं वाटून घ्यायचं काम होतं, दुसरं काहीच नाही. मग मी म्हणलं मी यांचे देतो, ते महाराज म्हणले मी त्याचे देतो. आपण आपल्या जवळची माणसं घेतल्या वाटून. मग ते 1 जण म्हणला मी नाटकावाला देतो, माझं काहीच नाही तर मी देतो चेक. त्याला दिले त्याला चेक त्यांनी. मग आपण आपले हिस्से द्यायला पाहिजे की नाही. आम्ही आमचे दिले ना, हे रीत सांगत तरी ते लफडं नाटकाचं आमच्यात गुतील. हे दिलेलं असून आम्ही याच्यातले दिलेले त्यात साक्षीदार आहेत ना आमच्याकडं, असं काही नाही. मग आता ते द्यायला पाहिजे की नाही. त्यांनी दिलं आमच्या काळात रचलं होतं. कुणी? देवेंद्र फडणवीसनी. देवेंद्र फडणवीसनीच का म्हणतो मी त्याचं कारण आहे. 13 वर्ष झालं काहीच नाही हो. त्याची चिठ्ठी नाही आमच्याकडे कुठे म्हणून मिळणे आमच्या ते ध्यानात सुद्धा नव्हतं राहिला. आता एका लगेच वॉरंटच आलं. आधी नोटीससाठी येते का येतात का नाही आपल्याला तेवढी अक्कल आहे राव. एक नोटीस ना डायरेक्ट वॉरंट आलं. मी म्हणलं जाऊ दे बाबा, कायद्याचा, न्यायपालिकेचा, न्याय मंदिराचा, कोर्टाचा सन्मान केला पाहिजे आपण.
गुपचिप जाऊ म्हणलं. मला पुण्याचे लोक इतके बोलले मी गपचिप गेल्यामुळं, ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही गपचिप करून आले. म्हणलं बाबा न्यायालयाचं काम होतं, न्यायालयाच्या आवारात उगा पोरं जमायला नको, लय पोरं जमले पुण्यात. पुण्यासारखा मराठा इतका एक झालेला आहे, त्याने मुंबईला जाताना दाखवून दिलेलं आहे. शहराचे बाप शहर आहेत ते. आणि ते म्हणलं मायले हे जर लय जमले तर उगाच न्यायपालिका पुढे नको म्हणून मी गपचिप गेलो का नाही. जामीन घेतली की नाही, आता सन्मान केला, आता डबल काय, त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुना मॅटर महा फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस उचकून काढलं. पण त्यावेळेस मी तोंडावर शब्द घेतला की मीडिया नाही घेतला, म्हणलं जाऊन द्या. आता काय घ्यायला लागलो, मी जामीन करून आलो. आता कोर्टाचं काम काय आहे की टप्पे पाडून देणं बाबा, किंवा याला नोटीस देऊन बोलून घेणं. आता बी नोटीस नाही मला, म्हणजे आता सुद्धा नाही. ती जामीन करून आल्यापासून आत्तापर्यंत मला नोटीस नाही कसलीच. डायरेक्ट अटक वॉरंट काढ. म्हणजे पोलिस कोणाच्या हातात आहेत, देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय विभाग कोणाच्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय विभागाचं काम काय, राज्यातले कोर्ट चालवणे सगळे. मग कोर्ट यांच्याच हातात आहे. म्हणजे मग यांनी लगेच मला वॉरंट काढला. घेणं नाही देणं नाही, काय असतं नियम, जेवढं आम्हाला करायचं तेवढं. एक तर नोटिसा पाठवणे, त्यांना बोलून घेणे, नाही आले तर त्यांना वॉरंट देणे, किंवा ती कोर्टात प्रक्रिया घेणे आणि सांगणे इतके पैसे इतके आले आणि चला देऊन टाका त्यांचे, नाही तर मग तुम्हाला जेलला टाक. 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या तुम्ही जर हे नाही भरणे, काय तर टप्पे पाडून देता ना मान्य न्यायालय. न्यायालय कशाला म्हणते, अन्याय करायला न्यायालय नसतं, न्याय करायला असतं. हो, न्याय करायला असतं. आणि जगात देशात तेवढीच एक राहिली जागा न्याय देणारं न्याय म्हणजे. ते अन्याय करत नसतं, कोणत्या नेत्याचा आणि फेत्याचा ऐकून. हा, नेता फेताच निवडून येऊन देत नाही, तो अन्याय करणार पुढे मुंडक्यावर टाकतो त्याला. हे तेवढीच अपेक्षा आहे जनतेला की न्याय मंदिरात न्याय मिळेल. मग आता टप्पे माणूस म्हणतो भरू. आता माझ्याजवळ काही नाही भरायला, तुम्हाला खरं सांगतो. माझ्याकडे 1 गुंठा आहे आता तेवढा घरात आहे, ते मी देऊ शकत नाही कारण माझ्या दोष नाही. तरी मी छत्रपतींच्या नावासाठी त्या इतिहासासाठी मी ते घर लिहून देतो. त्या नाटकावाल्याला मला जा घेऊन मी गायरनात राहिलो होतो. मी तळतळी सांगतोय, त्याच्यात माझा काही संबंध नाही. म्हणजे पैशात म्हणतो आम्ही इकडे भरलेत आमचे. तरी बी मी कुठंच गुताना म्हणून ह्या देवेंद्र फडणवीसने अशी शाळा केली की मला त्याच्यात अटक करायचा. आता यासाठी तर मी गुतत नाही. त्यांचा आता ते लाड, ते बॉक्का पांधाडे विषय आहे. तेव्हा आत्ता म्हणला मी आमदारकीचा राजीनामा देतो, जरांगे पाटलाला म्हणा तिथं जा. अरे मी आमदारक्याला ओळ फेकून देतो बस, पैसा माझ्यासाठी आमदारकी मंत्रीच समाज आहे, मराठा समाज. तुला जात म्हणजे नाही कळायची, आम्हाला तुमच्या फक्त चेक करावं लागतं तुम्ही मराठ्याचीच आहेत का. कारण जातीतून थोडा फायना माणसाचा रंग ओढितो. मला नाही पाहिजे पद पैसे, हे मला मॅनेज करायला बघायचे. मग काय करायचं, आता मी फसवणूक केली म्हणून मला त्या गुन्ह्यात गुतायचं, माझा संबंधच नाही. मला त्यात गुतायचं, जेलला टाकायचं. यासाठी मी गुतत नाही, केशीत गुतत नाही, मी ऐकत नाही, मी निष्ठा सोडत नाही मराठा समाजावरती. समाजाला मायबाप मानलं, समाजाला मोठं करायला लागलं. आणि मी तुमच्या लेकराला मोठं करायसाठी दुश्मनी अंगावर घेतल्या. तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं म्हणून मी दुश्मनी अंगावर घेतल्या. आणि त्यांनी ठरवलं मला त्यात टाकून बी द्यायचं. आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं. तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत आहेत तोवर नाही आलं पाहिजे. मला जेलला टाकलं, मला जरी यांनी जेलमध्ये टाकलं ना तर तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत मी तर मरू दे रे. मी तुम्हाला एक केला शांत साथ जगा, एकमेकाला साथ द्या, जातीच्या मदतीचा जा बघायची भूमिका घेत जाऊ नका. कोणाचा बी काय चापट खायचं संबंध नाही, कोणाला पाय लावायचा नाही, पाय पडायचं नाही. 50 बाऱ्या त्या आष्टीत पाठवतात, त्या शिरूरचं सांगतात 1,80,000 मराठा निघाला तिथं.
काय ताकदवान मराठा आहे अशा मर्दासाठी जरा बाहेर येत जा ना कुणी अन्याय केल्यावर. खाली माना घालून जगाता काय जगात आहे जशाच तसं आपण कोणाच्या वाटा जायचं नाही. काय संबंध कोणी वाटा गेल्यावर रे कसा जन्म घेतला तुम्ही क्षत्रिय मराठ्याच्या कुळात. आपण कोणाच्या बळात वाटा चाललो का जाणार असले तर उगा बघायचे भूमिका घेतात. कोणाला काही बोलायला लागलं मदतीला तर जा मी म्हणतो तुम्हाला दांडके घेऊन जा तिथून पुढे सावध राहा. आणि काय करायचं नाही देवेंद्र फडणवीस लागू होतो द्या कारण कोर्ट त्याच्या हातात आहे मंत्रालय त्याच्या हातात आहे. गृहमंत्री म्हणजे ते म्हणजे पोलीस त्याच्या हातात काय करायचं करून द्या. मी व्याज नाही जेलला जायचं तू न्याजा बरं म्हणा जेलला मग तो सांगतो कसा कसा असतो ती तू न्याजा बरं. बरं सांस्कृतिक विभाग कोणाकडे त्याच्याकडे हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य. काय अडचण आहे सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला ते कोणातरी कार्यक्रम होता मध्ये पुण्याला मुंबईला धर्माधिकाऱ्यांचा कोणत्या अमित शहा आले होते. हजारो करोडो रुपये घातले आमच्या बापाचे पैसे होते सांस्कृतिकच्या नावाखाली. तमाशाला सुद्धा घातले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून तमाशाला सुद्धा देता येते. मग तर हे महानाट्य होतं शंभराचे महानाट्य हा मालतोटाला टाकायचा भरून तर मारायला लागले का सांस्कृतिक मंत्रालय देवेंद्र फडणवीस जेलला टाकायला नाही घाला मला. छत्रपती चालते तुम्हाला समुद्रात छत्रपतीचं स्मारक व्हावं आमचं सरकार यावं तुमचा बाप बी येतो देऊ मुंबईचा तुम्ही बापच मानलंय त्यांना ते येतं मग ते चालतं आहे का नाही. मग ते जमतं मग छत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी का सरकार का पिच्छा आगे चलो आहे काहीतरी ते लकडं काहीतरी म्हणजे काहीतरी तयार केलं त्यांनी ते वाक्य तेव्हा छत्रपती चालते. मग छत्रपतींचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला ते सांस्कृतिक काम आहे. सांस्कृतिक मंत्रालयात जमत नाही का सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला जमत नाही कुठे गेलं काय होतंय नेमकं सांस्कृतिक मंत्रालय करतंय काय काम महाराष्ट्रातलं नेमकं काय काम करताय मी बघतो ना आता 20 वर्षात त्यांनी कोणाकोणाचे भरले जरा शोध घेतो ते नाही जमत का. आणि काय वाईट केलं मी चल ए फडणवीस चल टाक मध्ये मला हो तुला तरी मी काय जातीच आहे कळत तुला पहिल्या दिवसात भेटला असणार तू तर एक तर 89,000 मतांनी निवडून आलेला आहे. हा लय नाही मी काढला शोध आता नागपूरचा 89,300 काहीतरी 400 का 544 काहीतरी आणि तेवढे तर मराठी असते बेटे पठ्ठ्या दरे करत घोरे करते मी घर मी त्याच्या नादी लागला तर राहतो मी काही 420 आत्याची तमाशातली उगा कर म्हणून करते ती मावशी नुसते न घालायचंच काम आहे तिला शिवाकडी उगर बोललो तर मला मी त्याला काही बोललो नाही 2 दिवस नीट बोलत 2 दिवस असं वाकडं तिकडं बोललं होतं दिवशी केलं काय हात भट्टी ते भाऊ म्हणलं मग मी भाऊ म्हणलो त्याला 2 दिवस जर बसलं कालपासून पुन्हा काय उकरून काढायला चालू केलं त्यांनी ची मावशी सगळं दिसते बी तशीच काही नाही फक्त सोड नाही त्याला सोड टाकलं म्हणून नसतं गाडी लोटांगणच काम राहिलं काय कसले संपले चित्र आहे फडणवीस साहेब सगळं भाजप संपत आले आणि त्याने अभियान सुरू केले हे मला गुंतायचं ट्रॅप ते म्हणला त्याशी मी अभियान रचणार आहे आता हे मला जेलात टाकायचं आणि टाक बरं टाक मला जेलमध्ये मला बी जायचं जेला बघतो मी का आनंदाने जातोय माझ तुम्हाला सांगतो सगळ्या मायबाबा मी छत्रपती शंभूराजांचं महानाट्य आम्ही दोघा तिघांनी दाखवलेलं आहे. काही अपमान नाही माझ्या राजाचा इतिहास दाखवला आहे त्याचा शान आहे मला आणि तोटा त्या बदल्यात देवेंद्र फडणवीसने मला जेलात टाकलं. आनंदाची गोष्ट आहे औरंगजेबाने बी शंभूराजांना जेलात टाकलं होतं आणि त्यांचे हाल यातना करून त्यांना मारलं. एकच उद्देश होता धर्म बदला. माझ्या शंभूराजाने धर्म नाही बदलला देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही बदलला. देवेंद्र फडणवीस मला आत नेऊन मला गोळ्या घालायला लागून आतल्या लोकांकडून पण मी राजासाठी आणि माझ्या राजाचा इतिहास दाखवला म्हणून जेलमध्ये बलिदान द्यायला तयार पण एक येलचा सुद्धा माग आठवत तयार नाही. कर तुला काय करायचं फडणवीस कर मी बी काय वाईट केलं नाही. तुझी परंपराच आहे दादा तुझी परंपराच आहे पहिल्यापासून
परंपरेनुसार तुम्हाला चालणे फडणवीस साहेब. हा, दुसऱ्याच्या गळात फास गुतीने ही परंपरा आहे तुमची. बाकीचे देवबाप्पा चांगले तर आता आमच्या गावाने आम्ही गल्लोगल्ली देवबाप्पा देवाच्या दर्शनाला जातात, गावकरी देवाच्या दर्शनाला जातात. त्या टायमाला महाराज आल्या, महाराज होत्या. जर देवबाप्पा जर गल्लीने चालले, देवबाप्पा जर गल्लीने चालले, आपले लोक काय म्हणतात, पाय पुढे देवा. देवबाप्पा म्हणतात कल्याण. म्हणजे एवढं चांगलं आहे राव आमचं. अरे देवबाप्पा खूप येडवण करतात, करून मला जेवायचं टाकायचं म्हणते. परत म्हणते जातीवर बोलू तू आणलं नाही करू, काय गरज होती का? ही केस माझ्या मागे विनाकारण लावली. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले. मला आपण खरं सांगतो का नाही, जाहीर बोलतो मीडिया समोर, मागं चर्चा करताना तुमच्याशी करतो नाही चर्चा मी, की नितीन गडकरी सारखा चायला राजा माणूस नाही म्हणतो का नाही. ज्या खात्यात जाईन त्या खात्यातून पाणीच काढतो, परत वचवच नाही, काम करेन म्हणलं की कामच करून दाखवतो. बळस्तुती नाही. आपण 2 वर्षापासून एकमेकाशी बोलतो, त्याच्या आधी बोलतो. अरे असे माणसं असतात राव. हे काय असेल कुचेळच माणूस आहे राव. हे आव तर होतं का कोण लोक ते रोज काही दिवस बांधा फोडायची सवय लागली याला. इतकं कुचेळ माणूस नसतो नाही राव गावात, हे काही कामाचं नाही. बरं त्यातल्यात मराठ्याला खाटायचं. आता बाबा तू नेगेटिव्ह भरून काढायचा नादात समजा, ठीक आहे असं करायचं करा. आता आपली चर्चा चालली का प्रेस नाही, समजा सगळे जाती धर्माचे लोक कोण झाले असं करायला फडणवीसचं ऐकून सगळे, आणि एकटा मराठी कोण राहिला तरी प्रत्येक मतदारसंघात 40-50 हजार आपण हाय पाडू शकतो की नाही सगळे सीट. एवढंच ज्ञान नाही राहू द्या. सगळे म्हणतो मी तुम्हाला दलित मुस्लिम 12 बोलतेदार सगळे काय जेवढे तेवढे पकडा तुम्ही पुरे सगळे इकून झाले. एकटा मराठी इकून होते तरी पाहिजे ना राव. 40,000ची लीड तोडणं सोपं आहे का? 5,000ची लीड तोडायला इतका फेस पडा होता एक जणाचा. तर 40-50,000 लीड तोडणं सोपं आहे का? हो. बरं देवेंद्र फडणवीस काय साहेब करते ते सगळं मराठीच्या बऱ्यासाठी. आपल्या विरोधात आंदोलन बसलं, मला उघडं पाडायचा प्रयत्न केला, मराठा खोडून जागा. काय रॅल्या होत्या. अरे कौतुक करावं बाजार मराठी हो तुमचं खरंच. याला म्हणते कट्टर मराठी. आणि आता जे होणार आहे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक तर सगळ्यात असं अट्टम बॉम्बच निघणार आहे. हा, कारण तिथं आप्पा आहेत ना, आप्पा आहेत ना. आप्पाला शेंदूर घातले जेव्हा सोडीत नाही ती झाले मराठी. आता ते मी नाव घेतलं त्याचं, मग वळवळ करू नको, तुला नाव नाही घेतलं, फडफड करे जाऊ नको. म्हणजे फडणवीस साहेब करते ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. हा, ते काय करते जिथं ज्याला जन्मत नाही त्याला मागच्या दारातून घालते. त्याचे परिणाम एका 6 जाणार तुमचे. एक दिला ना लोकांच्या मुंडकार पाय द्यायला, आता 6 जाणार तुमचे. 6 एकासाठी 6 खलास. बघा होतंय का नाही. मतदारसंघात ती चर्चा सुरू आहे आता. एक दिला ना म्हणते मुद्दाम दिला का फडणवीसनी, मुद्दाम फडणवीस आता 6च पाडीतो गेले एकासाठी 6. काय नेरेटिव्ह भरून काढितो काय आता काय करत नेतात भरोसा नाही. मराठा एवढा मोठा अंगावर घ्यायचा. बरं मी बार सांगतो राव, आज तुमच्या साक्षीने सांगतो, मला नाही राजकारणात जायचं राव. मी बार सांगतो त्या दंबडेकरला बी. कोण आहे दंबडेकर का दंबडीचा देव बिगर मिश्या काय चित्तर दिसत ते. फक्त टिक्कल लावा त्याला मध्ये असा गोल असा आणि उगाच कणगुळी दोन फिरत त्याला 2-3 बारा समुद्राच्या कडे ना असा दिसना चित्तर ते कसं दिसत. हा छान. नुसते मुकेच घ्यायचं काम त्याचे. काय नाही लागत तर माया. मी त्याला बोललो करावं काही. माया मराठीचं आरक्षण माया लेकी बाळीचं त्या दिवशी रडायला लागली ते लेकरू.
ओक्साबुक्से रडायला लागलं. ते म्हणते माझ्या बापा नाही पैसे भरू शकत. आणि तेव्हा म्हणतो जरा भंपकपणा करतो. ते पोरीचा भंपकपणा आहे. तुला नाही पोरी, दुसऱ्याचे लिखी बळेल असं बोलतो. माझ्या करोडो लेकराचं वाटोळ घालतो असं बोलतो. लाजाने हे भाजप संपायला आलेले लोक आहेत राव. हे जेवढे विधान परिषदेवर गेलेले आहेत ना, हे फक्त मला बोलायसाठी ठेवले. पण त्यांना माहीत नाही एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं राख रांगोळी वाटोळ होणार आहे राजकारणातून, हे यांना माहीत नाही. ते संपायला लागलाय, भाजप संपायला लागलं. संपल्यावर बोंबलत बसता. आता जर थोडा दणका बसला, नाव घेतलं नव्हतं मी, इथून पुढं बघा नाव घेतो का नाही. आणि नाव घेतल्याला माणूसच पाळला पाहिजे. मराठ्यावर शान राखा. शान राखा, आपल्या जातीचे शान राखा. जातीचे शान, जातीचे मान खाली जाऊन देऊ नका. मी असं नाही नसन आज सांगितलं ते शब्द कायम ध्यानात ठेवा. शान राखा जातीची, जातीचे मान खाली जाता काम नाही. कोणत्या पक्षात असा त्या पक्षाला ठोकरून लावा. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना. जातीची शान ठेवा. जातीच्या पोरायची स्वतःच्या लेकराची शान ठेवा. ज्याला पाडा म्हणून ना काही होंद्याकडे पठ्ठे हो यावर घरात नाही बसत. 100% मतदान करायचं. आता जे असं करायचं ना, ते नारायणवाडी म्हणून गाव आहे, सगळं मराठीचं आहे, बीड जिल्ह्यात. तिथं पोलीस फोर्स लावला. लोकच बाहेर येणार का? खाते का पोलीस तुम्हाला? कम नाही बाहेर नाही घालत रे? मतदानाचा जायचा अधिकार नाही तुम्हाला? त्यांनी मुद्दाम तुम्ही भ्यावा. गोरगरीब शेतकरी भ्यायला पाहिजे, गोरगरीब लोक गेले पाहिजे, मतदारांनी गेले पाहिजे. त्यांना लीड तोडायची, ती लीड कळलं तुम्हाला? हे नुसतं तेवढ्या एकट्या बीडसाठी नाही, महाराष्ट्रासाठी सांगतो आजच तुम्हाला. आता ध्यानात राहून द्या, रेकॉर्डिंग करून ठेवा. भ्यायचा नाही अजिबात. आपल्याला अधिकार आहे मतदानाला जायचं, मारलं तरी जायचं. एखादी जात त्या गावात जर लय मोठी असं नाही, तिथं जर मराठी कमी असते. दुसरं सांगतो ना, दुसरा मुद्दा, एखाद्या गावात मराठी कमी आहेत आणि तिथं जास्त जातीचे दुसरे लोक आहेत, ते तुम्हाला हाणतील. मार खात जा पण मतदान करा. एकमेकाच्या, तिसरं काम सांगतो, एकमेकाच्या लेकराच्या मदतीत जा. रस्त्यात जर काही ताण द्यायला लागले तर बघायची भूमिका घेऊ नको. सगळ्या जागेवर मी पुरू शकत नाही. जात सांभाळा, जात मोठी करू लागा. आणि चौथं काम सांगतो, ध्यानात राहून द्या. नुसतं यायचं जायचं हे काम नाही करायचे. मराठा जात लय हुशार आहे. लोकाला माहिती ही जात जरी एक झाली ना, लय बेकार यांना झाली. आता यांना हिसके कळाले. आता काम करायचं. हे काय आयडिया करतात माहितीये का? नेमका निवडणुकीच्या आधी तुमचे तिकीट काढून ठेवतात देवदर्शनाचे, चारीधामचे. काय चालणार चारीधामला? नंतर मराठा रोज आला का तुम्हाला? मतदाना टायमाला चारीधामला. मुसलमान बी त्या टायमाला हजला निघाले. काय हजला तो? मतदान झाल्यावर हजला जाय. हिंदूच्या लोकांनी बी, मराठ्याचं सांगतो विशेष, मतदान झाल्यावर चारीधामला जायचं. हे फुकाट बाबा घालतात, म्हणजे भाजपचा नाही तर त्या राष्ट्रवादीचा. आणि ते बाबा काय करतो, ते म्हणतो आपली यात्रा निघेल. ते लावतंय बदगड ट्रॅव्हल. आपण ट्रॅव्हल नाही बघितल्यासारखे त्याच्या टांगड्याला आपण बसतो. चाललो मी बाबा देवाला. आता काय राहिलं म्हटलं पोरं तर नेत बाबा न्यायला लागलाय 1500 रुपये. अरे तुला माहिती का त्या नेत्याने पैसे दिले अंधारातून? पोराचा वाटोळा करायला देवदर्शनाला चाललाय तू. ती प्रेड नाही, मी म्हणत नाही तुम्ही जाऊ नये, तुम्ही जावा. पण कधी? मतदान झाल्यावर देवाच्या दर्शनाला जा. कारण आपण हिंदू आहे. देवधर्म आपण टिकवायचा, संस्कृती आपण टिकवायची. पण कव्हा काय हे तर बघायला लागेल ना. वेळ विसरून गेल्यावर नाही करायचं. त्याच्यासाठी आता निवडणुकीच्या पिरियडला देवदर्शनाला जायचं नाही. मतदान 100% करायचं. दुसरं सांगतो 100% सगळ्यांना करायचं. भ्यायचं नाही. पोलीस लावला तरी नाही. आणि एखाद्या गावात जात लई मोठी असली तरी भ्यायचं नाही. 100% म्हातारे माणसं, पोरं सगळे बाहेर निघायचं. नोकरदार पुढं असला, कामाला जर बाहेर जिल्ह्यात गेले लागले तर त्या दिवशी माघारी यायचं स्वतःहून. कोणी पैसे फिसे देणार नाही. जातीची शान राखायचे तुम्हाला यावेळेस या विधानसभेला. देशातली सगळ्यात डेंजर निवडणूक मराठ्यांनी केली असेल विधानसभेची.
असा संदेश गेला पाहिजे. कामाला असणाऱ्यांनी द्यायचं, मतदानच करायचं. फोन करायचे, फोन कशासाठी घेतला, त्याच्यावर फोन कसं नाचत हे बघायला नाही. एकमेकाला मेसेज टाकायचा, फोन लावायचे, मतदान कर. जाती अडचणी द्यायला लागली तिला साथ दी. एखाद्या अडचणीचे जर सोशल मीडियावर कळालं तर मोटरसायकल सुरू करून त्याच्या मदतीला घराची तिथे जायचं पळत. ते लांबच्या गावचं असेल त्याला येता नाही आलं तर तुम्ही जायचं लवकर. त्याचा कवा यायचा आणि काय व्हायचा कळालं की जायचं. एवढा जीव एकमेकाला लावायचा. हे काम करा इथून पुढं. मला प्रत्येक वेळेस सांगत बसायला लावू नका, मला प्रत्येक वेळेस बोलायला लावू नका. मी तर खंबीर आहे रे. आता ते काही गावात काय असतं, काही तालुक्यात एखादी जात जास्त असती एखादी, मग काय भ्यायचं का? आजूबाजूच्या जिल्ह्यात काहीच नाहीत का आपले? हा, तुम्हाला काय कापायला ठेवलंय का मग? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.